आपल्याकडे बरीच नाती प्रेम असूनही तुटतात. का माहिती आहे का? कारण दोघेही प्रेम करत असतात, पण त्या प्रेमाची भाषा वेगळी असते. प्रत्येक माणसाची एक लव्ह लँग्वेज असते. कोणाला शब्दात प्रेम हवं असतं, कोणाला वेळ, कोणाला स्पर्श, कोणाला भेटवस्तू, तर कोणाला आपल्यासाठी केलेल्या छोट्या छोट्या कृती देखील आवडतात. पण जेव्हा आपल्या जोडीदाराला कुठल्या भाषेत प्रेम हवं आहे हे आपण समजून घेत नाही, तेव्हा गैरसमज निर्माण होतात. आपल्याला वाटतं मी इतकं प्रेम करतो, मी इतकं प्रेम करते, तरी हा किंवा ही खुश का नाही? आणि समोरच्याला वाटतं की हा मला समजूनच घेत नाही, प्रेम करतो म्हणतो पण जाणवत नाही. अशा अनेक कॉल मला असतात. उदाहरणार्थ, तुम्ही रोज आय लव्ह यू म्हणत असता, पण त्याला किंवा तिला वेळ हवी असते. त्यांचं प्रेम तू माझ्यासोबत बसतोस का, माझा ऐकतोस का, यात असतं. मग ते शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीत. किंवा काहींना फिजिकल टच हाच प्रेमाचा अर्थ असतो. म्हणजे एक मिठी, एक हलकीशी स्पर्शातली ऊब त्यांचं मन शांत करत असते. पण आपण म्हणतो मी तर कायम काहीतरी गिफ्ट देत असतो ना. पण त्याला हवं असतं एका क्षणाची जवळीक, वस्तू नाही. जेव्हा दोघांमध्ये ही लँग्वेज मिसमॅच होते ना, तेव्हा प्रेम असूनही इमोशनल फुलफिलमेंट होत नाही. आणि मग सुरू होतात शंका, नाराजी, दुरावा. म्हणून लक्षात ठेवा, नातं टिकवायचं असेल तर स्वतःची लव्ह लँग्वेज ओळखा आणि समोरच्याची भाषा शिका. कारण प्रेम फक्त बोलायचं नसतं, ते समजून घ्यायचं असतं. प्रेम तुटत नाही, फक्त त्याची भाषा न समजल्यामुळे आवाज हरवतो. तुमच्या नात्यामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील, सल्ला घ्यायचा असेल तर माझा पेड काउन्सिलिंग कॉल बुक करू शकता. अधिक माहितीसाठी व्हॉट्सअप करा 8010093939 या क्रमांकावर.